महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। लाचेच्या पैशांसह नवापूर तालुक्यातील मुख्याध्यापक रंगेहात जेरबंद। प्रसूती रजा व पगाराची बिले काढून देण्यासाठी 2350 रुपयाची लाच मागितल्याचा आरोप। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई। नवापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील एका मुख्याध्यापकाला प्रसूती रजा, बालसंगोपन रजा आणि पगाराची बिले मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार विलास मधुकर पाटील वय 49, मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भादवड, जिल्हा नंदुरबार यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्यांची प्रसूती रजेच्या फरकाची बिले, बालसंगोपन रजेची 2 बिले तसेच मे महिन्याचे पगार बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात 2350 रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। या संदर्भात संबंधित महिला कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर 24 जुलै रोजी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली। पडताळणी दरम्यान आरोपी मुख्याध्यापकांनी 2350 रुपये लाच स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला। 27 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नियोजनबद्ध सापळा राबवून आरोपी मुख्याध्यापकांना पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले। त्यानंतर त्यांच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 सुधारितची कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेवर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे पर्यवेक्षण होते। कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। कर्मचाऱ्यांना लाच मागणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी। या कारवाईनंतर जिल्ह्यात विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची बिले किंवा प्रशासकीय कामे करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी जनमानसातून मागणी होत आहे। कर्मचारी आपल्या हक्काच्या लाभासाठी वरिष्ठांच्या दारात हेलपाटे मारत असताना त्यांच्याकडून पैशांची मागणी होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण होत असून अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे। त्यामुळे भविष्यात इतर कोणताही वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी अशा प्रकारे लाचेची मागणी करण्याचे धाडस करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास किंवा भ्रष्टाचाराची माहिती असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी। भ्रष्टाचार विरोधातील लढ्यात नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे असेही विभागाने स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, विसरवाडी।